चल की पटपट. काय बाय बहिणीने पिसूळ आणलाय, स्वतः बी लग्न करेन आणि दुसऱ्याला बी करू दे नाही. मला काही नको वाटते रे, तयारच आहे की बाशिंग बांधून. बरी आहे तयार. तुझ्या अंगातले बारीक किडा आहेत ग. पोराला बघायला गेली तर तिसरंच कुटानं करून ठेवती. गे बस, लय शहाणी आहे तू. तूच लय शहाणी आहे. आता ही बघ, ही शेवटचं पोरग आहे. नाही जमलं तर बस तशीच. मी तर पळून जाणार एखादं पोरग घेऊन. हे जिपरे तोंडाचे, ही तर मोठी बहीण राहिली तशीच लग्नाची, आणि तुला बरं पडलंय का लग्नाचं? बरी लगीन करून दमायला लागली, जाईन तिथं मोडून ठेवशील. दातच पाडील. चल गपचूप. आलं का नाही परत घर कुठं आहे? ओ का आला आला त्याचा बंगला आहे, चल घरी जाऊ. भय भय तायडे, पोराकडे 4 चाकी गाडी सुद्धा आहे. तोक तोक बाईक तर 2 आहेत त्या. म्हणजे पोरगले श्रीमंत आहे बघ तायडे, घोटाळा करू नको. बया पोरग 4 चाकी तिणतोय म्हणल्यावर देखणं जार असेल बघ. म्हणजे आता माझं लगीन होतंय. होते फक्त डोक्याचं पदर काढू नकोस. ग बस, तोंडीच की लागली इथं मला सांगायला. मला तोंडीच की म्हणते, जाईल तिथं लग्न मोडून बसते. काय म्हणते ग? काय नाही तुला नाही काय. हाक मार मग, कोण आहे का बघ घरात. ओ कोण आहे का? अगं जरा मोठ्यानं मार की हाक. जेवण बिवण केलं नाही का घरनं येताना? काय बाय उतळी झाली पोरग बघा. कोण आहे का घरात? गपकी मारते ना. तुला सांगितलं ना अजिबात चुळबुळ करू नको. ओ काकू काकी मामा काका मावशी, कोण आहे का नाही घरात? बया कोण आहे गं उन्हातानाचा? ए उतरा खाली. लेकरं बी लय वैताग देते ती. पिसू आणला बाई ह्या लेकराने. कुठनं बुद्या सुचली न लगीन केलं काय माहिती मी. आता काय माझी तोंड बघत बसलाय. जा घरात झोपा जा. बया कोण बाय आले ते उन्हातानाच्या काय माहिती. अव ती पोरग बघायचं तर पाहुणं म्हणून आलो होतो आम्ही. ए टाकी दे तरी खाली का वैताग द्यायला लागलाय. अहो ती लेकरं पिसळ द्यायला लागली ती. तुम्ही आज पाहुणे होऊन येणार होती, माझ्या ध्यानातच नाही बघा, इसरूनच गेली बघा मी. चला चला या आतमध्ये या. अगं ठेव किती छत्री खाली. टाकी खाली टाकी. पाहुणे बिवणी आले ती काय कळते बिळते का नाही. बसा तिथं. चला तुम्ही आतमध्ये चला चला. तायडे सोपले भारी मूळ पुरी जागी तिकडं काय बघते माझ्याकडे बघ. झालं बघ तुझं चालू. लगीन मोडायचं का तुला? पाहुण्याच्या घरची लेकर आहेत ती, कशाला काय म्हणते त्यांना. बरोबर. भैड्या बया ही लेकरं पण का नाही. ए बाबा झालं का नाही तुझं नटून थटून? झालं थोडं राहिलंय. अरे चल की. असलं नटते ती काय कुठं. अगं आता पोरगी बघायला यायचं म्हणलं नटलं थटलं पाहिजे का नाही सांग बरं. स्टँडर्ड करता ना मी, वाटायला नको त्याला स्टँडर्ड आहे म्हणून. हे असं माझा मेकअप पाहिजे, जरा स्टँडर्ड दिसलं पाहिजे, माझा वट दिसला पाहिजे ना. तुला बघून पोरगी पळून जायची असले मेकअप न. थोबाड धुण्याचा जा. तुझ्यामुळे माझं लगीन मोडायला लागलं. केले पण तुझ्यामुळे मोडले होतं. नटू दे माझ्या, मला पोरगी पसंत करायची तुला करायची. राहू दे माझं ही जास्त केस आहे ती म्हणून मी माझं तसं असते. राहू दे चल तू. घ्यायला बुच्च्याला बांधायला वर. मी लगीन मोडणार आहे मग जातोय तू बस बाबा. चल गपचिप. चल ती पोरगी वाट बघत बसली, अर्धा तास झाली येऊन तिथं. पोरगी लय भारी असणार रे. काहीतरी पोरग उठा ठेवा करत बसले. जरा थोडं दुर्लक्ष झालं की काहीतरी कुटाणा करून चल. ठेवते. हे प्रभू कर आता हे काय काढलं नवीनच. पोळे खालीत रात्री तुला केलेले घाताना, त्यामुळे जरा पोट थोडं गुडगुड करायला लागले. सांगू नको तिथं पाहुणे. इज्जत खाऊ नको. चल गपचिप. आता कुठं माझ्या माग माग यायला लागलाय. जा ती पाण्याचा ट्रे घेऊन ये जा. जा की. आलो चल. पादऱ्या मला नाही वाटत तुझं लगीन जुळलं म्हणून. तिथं पाहुण्यात गेल्यावर पादू नको म्हणजे झालं. लगीन जुळवायचंय का मोडायचंय ते तुझ्या पादावर अवलंबून आहे. चल खत्म. बाय बाय. पोळ्या लय बेकार पोळ्या खाऊन ये बाबा. चल लवकर. तायडे पोरग जरा विचित्र दिसते. गप तू असू दे, तुझं तोंड बंद ठेव. तुझ्या असल्या बोलण्यानं तर माझं लगीन मोडते. माझ्या मांडीवर कुठं बसायला लागला. इकडं बस की. दे की पाणी. आता का माझं तोंड बघत बसतो का तिचं तोंड बघत बसतो. दे पाणी. अभी मजा आएगा ना भिड़ो. ए बाबा किती अजून वाकून बघतो. दिलं ना पाणी, बस की खाली. ए घे की पाणी. काय बाय चित्र पोरग आहे. बोललीस बघ अजून. अगं शांत बस की जरा. काय वाजलं ग? काय नाही हो, ती खुर्ची खराब झाली बसताना वाजली. आमच्या घरातली फरशी जरा मऊ आहे हो, म्हणून बसताना वाजती. नाही बाय तायडे पोरग पादलं. काय बाय पोरग आहे पादर. बघ त्या पुरीला सुद्धा कळलं तू पाडलेला.
पोरगी जर आगाऊ दिसती बघ ती. तिला आगाव म्हणते तुझ्या पदावर कंट्रोल ठेव की जरा पडा पोळी पोळी ती तू केली रात्री का? पिवळी पिवळी कमी खायचं की जरा राम राम घाल राम 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 राम.